धन्यवाद. इथे खूप आनंद झाला. एकत्र कुटुंब लहान मुलाची काळजी तिच्या वडील आई सोबत तिचे आजोबा वडीचं युग झालंय. दोघं म्हणजे कपल नवरा आणि बायको दोघं ड्युटीवर जातात. मुलाला दुसरीकडे पांढरा घरासोबत दुसरीकडे तिथे माझी सोय तिथे ठेवता. पण जो मायाची जी माया आहे किंवा गोडवा आहे किंवा आपुलकी आहे किंवा प्रेम आहे ते तिथे मिळत नाही. आजकाल टीव्ही मोबाईलमुळे जास्त लहान मुलं त्याच्यावर एंगेज झाले. त्याच्यावर त्यांच्या दुष्परिणाम होते. जेव्हा म्हणजे लहान मुलाला जर जेवण द्यायचं असलं जेवण घालायचं असलं तर त्याला मोबाईल द्यावा लागतो. त्याबद्दल त्याचे चांगले परिणाम आहे त्याचे वाईट परिणाम आहे लहान मुलाच्या मेंदूवर. असा कसं आहे ना मोबाईल टीव्हीवर आपण मुलांना खेळ खेळतो येतो पण सगळं विकत घेण्यासारखं आहे. आजची काळाची गरज म्हणजे आजी आजोबांची आहे. आपण काय एक यायला वगैरे टाकतो पैसे देऊन त्याला विकत घेणं आहे. पण हे आज योग्य संस्कार होणं काळाची गरज आहे. टीव्हीवर त्याला कुठे मनोरंजक आहे ते पण जे आपण आज बघतोय समाजाची काही बांधिलकी आहोत आपण त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या नातवांवर योग्य संस्कार केले पाहिजे आणि कुटुंब बांधून ठेवतो आपण. आज आजोबाचा आजीबाचा उपक्रम या ठिकाणी जो चालू केला खरोखर खूप आनंद झाला. आणि आता काही म्हणजे सांगितलं की संस्काराची ही फार मोठी गरज असते. आणि ज्या मुलांना आजी आजोबा आहेत ते खरोखर भाग्यवान म्हटलं पाहिजे. कारण आजी आजोबाशिवाय लहान मुलांना शिकवण्यासारखं आणि संस्कार करण्यासारखं दुसरं पात्र या जगामध्ये नाही. आणि आज आईवडिलांना धावत्या युगामध्ये मुलांवर संस्कार करायला कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे वेळ नसतो. आणि तो वेळ की आजी आजोबा भरून काढतात आणि तो या ठिकाणी कार्यक्रम ठेवला खरोखर आनंद वाटला. आणि तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगेन मी की संस्कार न घडल्यानंतर नुसती इस्टेट असून उपयोग नाही तर त्या मुलावर जर संस्कार असले तर त्या इस्टेटचा आणि पैसा काढून आज काल्पनिक नाही रेमंड कंपनीचा मालक तुम्हाला माहिती नसेल तर माहितीसाठी सांगतो की त्याला एकच मुलगा आहे आणि त्या मुलावर न संस्कार झाल्यामुळे आज तो रेमंड कंपनीचा करोडोचा मालक भाड्याच्या फिरत राहतो. हे तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. आणि खरोखर हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि ह्या कार्यक्रम पाहून खूप आनंद वाटला. आणि यांची एक शिस्त मला आवडली की मी या शाळेत कधीच आलो नव्हतो आणि मी गाताला न्यायला आलो. त्यांनी गाता माझ्या जवळ दिली नाही. मी आजोबा असून सुद्धा कारण हे बरोबर आहे कारण आपण पाहतो की रोज ऐकतो या जगाच्या बाजारात काय चालू आहे की प्रगती होत नाही आणि चांगली संस्कार कोणी आली पाहिजे. त्या शाळेतून यांनी चांगले प्रोग्राम काम केलेले त्याच्यावर शाळेचं सर्वांचं पालकांचा अभिनंदन.